शिक्षक खरं म्हणजे खूप समृद्ध असावा, सगळ्या विचारांना समजून घेणारा असावा, सगळ्या विचारांना समजून घेऊन त्यावरती स्वतःचं मत तयार करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते मांडणारा असावा. माझ्या वयातली किंवा माझ्यापेक्षा जी 5-10 वर्षांनी मोठी माणसं आहेत इथं बसलेली, त्या सगळ्यांचा अनुभव असा असेल की त्यांच्या बरोबरीची पहिलीत दाखल झालेली कित्येक मुलं गुरुजीच्या धाकापायी शाळा सोडून गेली. ही जी चौकट आहे त्या चौकटीच्या पलीकडचा विचार करणं, चाकोरीच्या बाहेरचा जाऊन विचार करणं आणि त्याच्यासाठी आपल्या लेकरांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासोबत उभं राहणं, आपण त्याचा भाग झालं पाहिजे. आपण समस्या सोडवणारं झालं पाहिजे, आपण कारणाला उत्तर देणारं झालं पाहिजे, आपण कारण सांगणारं व्हायचं नाही. शिक्षकाने हा बदल जर स्वीकारला तर मला वाटतं माझ्या समोरचं प्रत्येक लेकरू निश्चितपणाने शिकू शकतं. सहकार महर्षी लोकनेते आदरणीय बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि प्रतिष्ठानच्या वतीनं आज कन्नड शहरामध्ये आयोजित या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आदरणीय देशमुख सर, त्याचप्रमाणे आहेर सर, प्राचार्य आदरणीय भोसले सर, माझे मित्र डॉक्टर रुपेश, माझ्यासोबत आलेला माझा सखा दादा, आपण सर्वच उपस्थित. खूप छान वाटतं आहे, भारी वाटतं आहे की बाहेर कुठेतरी आपण शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी काही विषय मांडण्यासाठी म्हणून आपण मला बोलवलं. आणि रुपेश सर मला सांगत होते की आम्ही दर शनिवारी असा काहीतरी एक कार्यक्रम घेत असतो वाचनालयाच्या वतीनं. आमच्या चहा घेताना गप्पा सुरू होत्या. मी त्यांना म्हटलं की आजकाल हल्ली अशी विचारांची घुसळण करणारी, वैचारिक घुसळण करणाऱ्या कार्यक्रमांची फार उणीव व्हायला लागली. त्या व्हॉट्सअपने आपल्याला इतकं, सोशल मीडियानेच सगळं, फक्त एकट्या व्हॉट्सअपला दोष देतो आपण, पण खरं म्हणजे एकंदर सगळा जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाने आपल्याला इतकं बांधून टाकलं आहे की ठराविक गोष्टींच्या पलीकडे ते आपल्याला जाऊच देत नाही. म्हणजे सोशल मीडिया त्याच्यावर वैचारिक घुसळण होत नाही असं माझं काही म्हणणं नाही. पण काय झालं की आत्ता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्यामध्ये वापर सुरू झाला, तर तुमचा अनुभव असेल की तुम्ही जर फेसबुकवरती गेलात किंवा यूट्यूबवरती गेलात, इन्स्टावरती गेलात, तर तुम्ही जर एका विशिष्ट विचाराच्या रीलला किंवा एका विशिष्ट विचाराच्या पोस्टला लाईक जरी केलं एकदा, तर तिथून पुढे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला फक्त तशाच विचाराच्या पोस्ट दाखवतं. म्हणजे वेगळा विचार तुमच्यापर्यंत पोहोचू नये, तुम्हाला एका चाकोरीत बांधलं जावं, एका चाकोरीने तुम्हाला घेऊन जावं, अशा पद्धतीची एक रचना आता हल्ली नकळतपणे घडते. ती काय जाणीवपूर्वक घडते अशातला भाग नाही, पण ते होतं आहे. त्याच्यामुळे वेगळे वेगळे विषय ऐकणं, विशेष करून जे मत मला पटणार नाही ते ऐकून घेणं आणि त्याच्यावरती रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणतो, जे चिंतन आहे ते करणं, हा प्रकार भोसले सर हल्ली फार कमी झाला. म्हणजे एखादा विषय मला आवडत नसेल आणि तो जर कोणी मांडत असेल तर त्याला टोकाचा विरोध करणं. आणि सोशल मीडियावरती तर काय लिहितात लोक, त्याला काही भानच राहत नाही. त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या विषयांना सामोरं जाणं, त्याला प्रतिसाद देणं, ते ऐकून घेणं, त्याच्यावरती स्वतःचं मत बनवणं आणि मग त्यानंतर ते मत मांडणं किंवा व्यक्त होणं, ही जी काही सगळी वैचारिक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेपासून हल्ली बरीच लोक दूर जात आहेत. हा माझा आरोप नाही, मला खात्री आहे याच्या बाबतीमध्ये. आणि विशेष करून शिक्षकांच्या बाबतीमध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे हल्ली. म्हणजे विशिष्ट विचाराला घेऊन पुढे जाणारे शिक्षक खरं म्हणजे खूप समृद्ध असावा, सगळ्या विचारांना समजून घेणारा असावा, सगळ्या विचारांना समजून घेऊन त्यावरती स्वतःचं मत तयार करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते मांडणारा असावा. अशा अनेक गोष्टी असतात आणि त्या दृष्टीनं मला
सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाने हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे तो जास्ती महत्त्वाचा वाटतो, की याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या विषयांच्या ज्याला कंगोरे म्हणतो आपण, त्या कंगोऱ्यांवरती विचार केला जातो आणि तिची मांडणी या व्यासपीठावरून केली जाते. किती संख्येने लोक ऐकायला आहेत किंवा किती प्रेक्षक आहेत हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही किती ते समजून घेता, किती त्याला प्रतिसाद देता, हा विषय खूप महत्त्वाचा असतो. मित्रहो, हा जो काही आजचा विषय आपण खास करून शिक्षक आणि पालकांच्यासाठी म्हणून आपण हा निवडला आहे, त्याची गमतीदार सुरुवात खरं म्हणजे अशी झाली, थोडीशी पार्श्वभूमी सांगायला हरकत नाही रुपेश सर, की आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहे मुंबईचं, त्या सेंटरच्या वतीनं रुपेश सर आणि आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महिना 2 महिन्यातून शिक्षण कट्टा घेत असतो. आणि अशा ज्या का शिक्षण कट्ट्याच्या निमित्तानं खरं म्हणजे मी तिथं अध्यक्ष पण नव्हतो त्या दिवशी, डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर अध्यक्ष होते त्या कार्यक्रमाचे. आणि बोलताना AIवरचाच विषय होता, मला वाटतं डोणगावकर, ऋषिकेश डोणगावकर त्या विषयावरती बोलले. आणि त्याच्यानंतर बोलत असताना मी सहज मांडणी करताना असं म्हणालो की AIचं आगमन आता शिक्षण क्षेत्रामध्ये झालेलं आहे, तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. तर शिक्षकांनी एक काळजी घ्यावी फक्त, की मुलांच्या शिकण्यात अडथळा ठरू नये. आणि माझ्यानंतर बोलायला डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर, जे सध्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आहेत, ते उभे राहिले आणि त्यांनी तेवढंच एक वाक्य माझं पकडलं आणि ते म्हटलं, सर आता या विषयावरती तुम्ही सविस्तर मांडणी आमच्या शिक्षकांसाठी करा. आणि मग 1-1.5 महिन्यापूर्वी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या ज्या 14 शाखा आहेत औरंगाबाद आणि जालन्यामध्ये, त्या सगळ्या शिक्षकांसाठी त्या विषयाची मांडणी करण्याची संधी मला मिळाली. आणि मग रुपेश सर म्हटले की सर आपण हाच विषय घेऊन आपण कन्नडमध्ये पण शिक्षकांच्या समोर जाऊया. पण मग चर्चेत विषय असा झाला की शिक्षक आणि पालक असं वेगळं करता येत नाही. त्याचं कारण असं आहे की मी शिक्षक जरी असलो तरी मी पालक पण आहे, म्हणजे एकाच वेळी मी दोन्ही भूमिकेमध्ये असतो. त्याच्यामुळे शिक्षक आणि पालक अशी फारकत न करता आपण त्याला एकसंघपणे पाहूया आणि त्या दृष्टीने या विषयाकडे पाहू असं ठरलं. आणि मग विषय असा समोर आला की शिक्षक आणि पालक मुलांच्या शिकण्यामध्ये अडथळा ठरतात का. खरं म्हणजे हा काही वस्तुनिष्ठ प्रश्न नाही, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही येते की होय किंवा नाहीमध्ये याचं उत्तर देता येईल अशी मांडणी पण आपल्याला करायची नाही. तो एक वैचारिक प्रश्न आहे किंवा एक मुक्त प्रश्न आहे ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते आणि विविध कंगोरे आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर निश्चितपणाने येऊ शकतात. मला वैयक्तिक म्हणाल किंवा माझ्यात जो काही माझा अनुभव आहे, म्हणजे मी 13 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम केलं. खाजगी शिक्षण संस्थेत पण केलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये पण केलं. आणि गेली 17 वर्षे मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये काम करतो आहे आणि महाराष्ट्रभर फिरत असतो मी, म्हणजे शाळा पाहण्यासाठी, प्रयोगशील शाळा असतील किंवा शिक्षकांशी भेटणं, शिक्षकांशी बोलणं आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत काम करणं हा एक माझा छंद आहे दादा. त्याच्यामुळे होतं असं की वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळत चालतात, म्हणजे ऐकून घेण्याची तयारी असेल तर वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. तेव्हा बऱ्याच वेळा मला अनुभवातून असं दिसतं की शिक्षक अजाणतेपणी मुलांच्या शिकण्यामध्ये अडथळा ठरतात. आता हे पचवायला फार कठीण गोष्ट आहे, म्हणजे मी शिक्षक आहे आणि शिकवणं माझं काम आहे आणि मी कसा अडथळा ठरीन, मीच तर शिक्त करतो आहे मुलाला. मग ते मान्य करणं थोडंसं कठीण जातं. पण माझं व्यक्तिगत निरीक्षण आणि माझा अनुभव असा आहे की ह्या गोष्टी नकळतपणे घडतात, अजाणतेपणे घडतात. ते शिक्षकाला पण कळत नाही की मी मुलाच्या शिकण्यातला अडथळा ठरतो आहे. बरं, हा विषय काय अलीकडच्या या 10-20 वर्षातला आहे असातला आहे का? अजिबात नाही. अगदी तुमच्या वाचनात आलं असेल की रुसोणी पण असं म्हणून ठेवलं आहे एका ठिकाणी की मला खूप शिकायचं होतं पण मध्ये शाळा आडवी आली. म्हणजे इतका दीर्घकाळ चालू असलेला विषय. म्हणजे एवढंच नाही तर मार्क ट्वेन नावाचा एक मोठा तत्त्ववेत्ता आहे जगातला, त्यांनी पण असं सांगितलं होतं की मी माझ्या शिकण्यामध्ये शाळेला कधीच हस्तक्षेप करू दिला नाही. तुम्ही जे कृष्णमूर्तींचं जर काही साहित्य वाचलं असेल तर जे कृष्णमूर्ती पण एका ठिकाणी असं म्हणतात
आणि ते खूपच चिंतनीय वेगळा विषय आहे. म्हणजे त्याच्यावरती हिरंब कुलकर्णींनी लिहिलेला लेख मुळातून वाचला पाहिजे. किंवा मी त्याची एक ऑडिओ क्लिप पण केली होती वाचनकट्ट्यासाठी, 4-1 मिनिटाची होती ती. तर तो विषय खरंच खूप समजून घेण्यासारखा आहे. कारण कृष्णमूर्ती असं म्हणतात की जगात शाळा आणि तुरुंग या दोनच गोष्टी अशा आहेत की जिथं स्वतःहून कोणी दाखल होत नाही, तिथं दाखल करावं लागतं. म्हणजे विचार करून पाहिला तर किती गंभीर गोष्ट आहे. नाही, तुरुंगात कोणी स्वतःहून जाईल का? तसं असं कोणी आहे का की एखादं मूल स्वतःहून म्हटलं की आता मला शाळेत, म्हणजे आत्ता अलीकडच्या पिढीत होत असेल का त्याची, पण आपल्या पहिले काही दिवस तर आपले रडण्यातच जायचे. शाळा म्हटलं की उचलबांगडी करून नेणे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतील. तर शाळा आणि तुरुंग याची तुलना कृष्णमूर्ती करतात. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य निश्चितपणाने असलं पाहिजे. आणि ती हिरंब कुलकर्णींनी खूप छान मांडणी केली. तो वेगळा विषय आहे, त्याच्यामुळे आता मी त्याच्याबद्दल बोलत नाही. पण शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल अनेक विचारवंतांनी आपली मतं वेळोवेळी मांडून ठेवलेली आहेत आणि ते आपल्याला विचार करायला लावतात की शिक्षक अडथळा ठरत आहेत का मुलांच्या शिकण्यामध्ये. इथं किती लोक शिक्षक आहेत? सगळेच आहेत ना? 100% शिक्षक आहेत. ओके, इथं बसलेल्यांपैकी किती लोकांचा असा अनुभव आहे मला सांगा की तुम्ही शिक्षक म्हणून जी काय तुमची सेवा झाली असेल 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, की तुमच्या सेवेतल्या दरवर्षी तुमच्या वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या अध्ययन क्षमता किंवा आत्ता हल्ली ज्याला आपण लर्निंग आउटकम्स म्हणतो, अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाल्या, असा आहे अनुभव कोणाचा? की माझ्या सेवेतल्या 20 वर्षात असं एक वर्ष आलं होतं की ज्या वर्षी 100% माझ्या वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाल्या होत्या. आहे कोणाचा अनुभव? म्हणजे कुणी ना कोणी सुटलं होतं हे मान्य आहे आपल्याला. बरं, मग तुमच्यापैकी किती जणांनी नोकरीला लागताना पहिल्याच दिवशी असं ठरवलं होतं की मी अख्खी सेवा करीन 25 वर्ष, 30 वर्ष, 37 वर्ष, 40 वर्ष जी काय असेल, पण मी एकही वर्ष माझ्या वर्गातल्या 100% पोरांना शिकू देणार नाही, असं ठरवलं होतं कोणी? संस्थेत नोकरी देताना काय बॉन्ड पेपर वगैरे असं नाही. पण सत्य हे आहे की नाही की 100% पोरं शिकले नाहीत. दरवर्षी 100% पोरं शिकले नाहीत, हे पण सत्य आहे. मग हे जे मधला विसंगतीचा मुद्दा आहे तो आपल्याला काय सांगतो? जर मी ठरवलं नव्हतं की 100% पोरं शिकू नयेत, तरी माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की दरवर्षी माझ्या वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त झालेल्या नाहीत. मग असा मुद्दा जेव्हा येतो तर हे का होतं? याचं मूळ कारण मला जे दिसतं ते असं आहे की या समाजव्यवस्थेनं, इथल्या परंपरांनी मान्य करून टाकलं आहे, या देशाच्या संस्कृतीनं मान्य करून टाकलं आहे हजारो वर्षाच्या, की सगळी मुलं शिकतच नसतात, सगळी मुलं शिकूच शकत नाहीत, काही मुलांनी शिकायचंच नसतं. सगळी मुलं शिकू शकत नाहीत हा जो समज आहे या व्यवस्थेने तयार केलेला, व्यवस्था हा शब्द मी जेव्हा वापरतो त्याच्यामध्ये सगळे घटक आले. व्यवस्था म्हणजे काही फक्त शिक्षक म्हणून मी वापरत नाही आहे. व्यवस्था याचा अर्थ शिक्षणाशी संबंधित जे काही चालक, मालक, बालक सगळे घटक, त्या सगळ्यांनी मान्य करून टाकलं की 100% मुलं शिकू शकत नाहीत आणि 100% मुलं शिकतात यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. मग 100% मुलं शिकतात का? असे काही उदाहरणं आहेत का की जिथे 100% पोरं शिकलीत आणि ते आमच्या पाहण्यात आहेत? कारण जोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपण ते साध्य करू शकत नाही. या समाजव्यवस्थेने मान्य केलं होतं की 100% पोरांसाठी शिक्षण नसतं, काही मुलांनी शिकायचंच नसतं, काही विशिष्ट लोकांनी शिकायचं असतं. आता RTIचा कायदा आला, त्याला पण आता एक तप उलटून गेलं. त्या कायद्याचा पण प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे 1882ला जेव्हा महात्मा फुल्यांनी हंटर कमिशन समोर मोफत शिक्षणाची मागणी केली, तिथून ते तो कायदा प्रत्यक्षात यायला स्वातंत्र्यानंतर 2009ला तो कायदा अस्तित्वात आला. म्हणजे जवळजवळ 125 वर्षाचा प्रवास आहे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा. आणि त्यातही अजून गोंधळ असा आहे की सक्ती कुणासाठी, मोफत कुणासाठी? खरं म्हणजे सक्ती शासनावर आणि मोफत मुलाला आहे. पण हल्ली
चित्र वेगळं दिसतंय. शासनावर सक्ती असली तरी शासनाचे अनेक निर्णय आपल्याला असे दिसतात की त्या सक्तीचं उल्लंघन केलं जातं आहे की काय, अशा पद्धतीचं निश्चितपणाने चित्र आहे. तो अर्थात भाग वेगळा आहे. पण हे ठराविक मूल शिकू शकणार नाही हे त्याच्या मनावर बिंबवलं जातं आणि ते बिंबवणारी जी व्यवस्था असते ती शाळेत तयार होते. सगळी मुलं शिकू शकत नाही त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. आणि जर विश्वास ठेवला तर त्यातही पुन्हा एखादं मूल शिकूच शकणार नाही हे त्या मुलावरती बिंबवणं, असे अनेक शिक्षक तुम्हाला दिसतील. म्हणजे माझ्या वयातली किंवा माझ्यापेक्षा जी 5-10 वर्षांनी मोठी माणसं आहेत इथं बसलेली, त्या सगळ्यांचा अनुभव असा असेल की त्यांच्या बरोबरीची पहिलीत दाखल झालेली कित्येक मुलं गुरुजीच्या धाकापायी शाळा सोडून गेली. म्हणजे गुरुजी फार मारत होते. अण्णाभाऊ साठ्यांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. अण्णाभाऊ साठे फक्त मोजून 2.5 दिवस शाळेत गेले आणि ते गुरुजी खूप मारतात म्हणून त्यांनी शाळा सोडली. पुढे ते साहित्य सम्राट झाले, मोठे शाहीर झाले, तो भाग वेगळा. आता ते जर आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिकले असते त्यावेळच्या तर ते खरंच तसे झाले असते का, हा पण एक चिंतनाचा आणि विचार करण्याचा विषय आहे. पण शाळा गुरुजीच्या धाकापायी सोडली, गुरुजीच्या मारापायी शाळा सोडली, अशी असंख्य उदाहरणं भोसले सर तुमच्या वयात पण तुमच्याबरोबरच्या पोरांचे पण निश्चितपणाने असणार. आणि मी पण एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे. माझे वडील पण म्हणजे मी त्यांच्याच हाताखाली शिकलो, ते मला वर्ग शिक्षक होते. त्याच्यामुळे मी पण ते पाहिलेलं आहे की गुरुजीचा धाक काय असतो आणि गुरुजीच्या धाकामुळे शाळा सोडून मुलं कशी जातात. पण आपण जेव्हा मूल शाळा सोडून जातो असं म्हणतो तेव्हा ते शाळा सोडून जाणारं मूल कुठल्या व्यवस्थेतून येतं, कुठल्या समाजातून येतं, कुठल्या वर्गातून येतं, याचा जर तुम्ही विचार केला तर चित्र अगदी डोळ्यासमोर स्फटिकासारखं स्पष्ट होईल की कोणती मुलं शाळेच्या बाहेर गेली. शाळेच्या बाहेर जायला जर समजा त्या काळातला शिक्षक कारणीभूत असेल तर कोणत्या वर्गातली मुलं शाळेच्या बाहेर गेली हा विचार आपण निश्चितपणाने करून पाहिला पाहिजे आणि मागे वळून त्याच्या बाबतीत पाहिलं पाहिजे. आता मी जेव्हा म्हणतो की मूल शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक अडथळा ठरतात तर माझ्या दृष्टीनं पहिला अडथळा आहे ज्या ज्या शिक्षकांना असं वाटतं की मी शिकवतो म्हणून मूल शिकतं. मातीचा गोळा, त्याला आकार देणं, आतून हात लावणं, बाहेरून तो कबीराचा दोहा सांगितला जातो, गुरु शिष्य परंपरा, गुरु गोविंद दोनोकडे, काय काय गुरुचं महात्म्य आम्ही सांगून ठेवलं आणि बिंबून ठेवलं की शिक्षण व्यवस्थेचा प्रमुख, शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कोण आहे? गुरु आहे. पण हे खरं आहे का मित्रांनो? शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थीच आहे. कारण तो आहे म्हणून सगळे आहे ना. आपण विचार करा, तुमच्या शाळेतली पटसंख्या कमी झाली, काय होतंय? समायोजन होतं, दुसरीकडे जावं लागतं, वर्ग बंद पडतात. शासनाने निर्णय घेतला आहे आता आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत 10पेक्षा कमी पट असेल, 20पेक्षा कमी पट असेल, 30पेक्षा कमी पट असेल तर काय काय निकष लावायचे. आणि म्हणजे मूल कमी झालं शाळेतलं तर डायरेक्ट तुमच्या माझ्या पोटावर हल्ला होतो. म्हणजे तुमच्या माझ्या उपजीविकेचं जे साधन आहे त्या उपजीविकेच्या साधनावरतीच डायरेक्ट हल्ला होतो. आणि म्हणून मी म्हणतो की ज्या ज्या गुरुजीला असं वाटतं, ज्या ज्या शिक्षकांना असं वाटतं की मी शिकवतो म्हणून मूल शिकतं, हा मुलाच्या शिक्षणातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. कारण शिकवणं कुणालाच आवडत नाही. लक्षात घ्या, तुमच्या घरात जर लहान बाळ असेल की नाही 3-4 वर्षाचं, ज्याला नुकतंच बोलता यायला लागलं, त्याला जर तुम्ही काही सांगायला जा ते पण म्हणते तुम्हाला शिकू नको. होतं की नाही आहे? म्हणजे त्या लहान जीवाला पण तुम्ही शिकवलेलं आवडत नाही. आणि आपण तर आपल्यासमोर संस्कारक्षम वयातली आणि संवेदनशील वयातली जी मुलं असतात त्यांच्यासमोर आम्ही त्यांना काहीतरी शिकवायला उभे राहतो. आणि जे काही आम्ही शिकवतो ते खरंच शिकवणं असतं का? ते मूल जे काही शिकतं ते खरंच शिकणं असतं का? हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. पण शिकवणं मुळातच कुणाला आवडत नसल्यामुळं ज्या ज्या आपल्या मनात जर हा समज असेल की मी शिकवतो म्हणून मूल शिकतं, तो मोठा अडथळा. त्याचं कारण असं आहे की शिकणं ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिकणं अतिशय नैसर्गिक आहे. ते इतकं सुंदर आहे, इतकं सहज आहे
जसं गुलाबाच्या फुलाचं उमलणं सुंदर आहे, तितकं सुंदर मुलाचं शिकणं आहे. पण आपण त्याला जटिल करून टाकतो, त्याला प्रक्रियेमध्ये बांधून टाकतो, त्याला सूत्रात बांधायचा प्रयत्न करतो आणि ते कठीण होत जातं. बाळाचं शिकणं, मुलाचं शिकणं इतकं सुंदर आहे, इतकं सहज आहे. इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाला अनुभव असणार. त्यांच्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलं, आता हल्ली दवाखान्यात डिलिव्हरी होते, बाळ आईच्या उदरातून बाहेर आलं की प्रत्येक दवाखान्यामध्ये अशी एक व्यवस्था असते की तिथे एक ट्रेन केलेली नर्स असते आणि बाळ आईच्या उदरातून बाहेर आलं की ती नर्स त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याला सांगते, हे बाग माझ्याकडे बाग, याला म्हणायचं गळा, हां आता इथून आवाज काढायचा आणि रडायचं. असं होतं का? असं होतं का? असं होत नाही. बाळ रडतं. का रडतं बाळ? आणि नाही रडलं तर काय होतं? बाळाला जर श्वास घ्यायचा असेल पहिला तर त्याला रडावं लागतं. म्हणजे जगायचं असेल तर श्वास घ्यावा लागतो आणि श्वास घ्यायचा असेल तर त्याला पहिला आवाज काढावा लागतो. तो कोणती नर्स डॉक्टर शिकवत नाही. तरी आम्ही म्हणतो की आम्ही मुलाला शिकवणार. तुमच्या घरात मूल 10व्या-11व्या महिन्यात चालायला शिकलं असेल, चालायला शिकवताना आपण आता त्याच्यासमोर असं प्रॅक्टिकल उभं करतो, हे बघ असं उभं राहायचं 2 पायावर, याला म्हणायचं उजवा पाय, याला म्हणायचा डावा पाय, अगोदर उजवा पाय पुढे घ्यायचा, मग डावा पाय पुढे घ्यायचा, मग चालायचं. असं करतो का आपण? काय प्रक्रिया असते ती मुलाचं चालणं शिकण्याची? तर मूल स्वतः काहीतरी धडपड करतं. तुम्ही त्याच्यापासून सुरक्षित अंतरावरती असा हात करून उभे असता, टाळ्या वाजवत असता, त्याला प्रोत्साहन देत असता, ये ये करत असता, घरातले जे काय आजी आजोबा काका काकू जे कोणी असतील ते सगळे. आणि तो पडणार नाही, पडलं तर लागणार नाही याची फक्त आपण काळजी घेत असतो, पण त्याला प्रोत्साहन देत असतो. आणि तो जर चालायला लागला तर आपण मागे मागे सरकतो, तो अजून माझ्याकडे यावा, त्याला 2 पावलं शिल्लक चालायला मिळावीत. आणि इतकं करूनही जर तो पडलाच जमिनीवरती तर आपण त्या जमिनीला थोपटतो आणि बाळाला म्हणतो, हां याने मारलं का तुला, याने लागलं. त्या जमिनीला आपण शिक्षा करतो. तुमच्या माझ्या वर्गात काय होतंय? मूल चुकलं तर शिक्षा कोणाला होते? विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे शिकताना जर तोच फॉर्म्युला आहे की नाही, तेच मूल आहे. ते मूल जेव्हा शिकताना चुकलं होतं तेव्हा तुम्ही त्याला आधार दिला, तुम्ही त्याला सांभाळलं, त्याला प्रेम दिलं, त्याला जिव्हाळा दिला, त्याला आधार दिला. आणि तो जर चुकलाच तर जी गोष्ट त्याला जबाबदार नाही आहे, खरं म्हणजे ती पृथ्वीचा भाग, जमिनीचा भाग, तो काही जबाबदार नाही आहे, पण त्याला शिक्षा करतो आपण. पण वर्गात जर मूल चुकलं तर शिक्षक म्हणून मी कोणाला दोष देतोय? मुलाच्या न शिकण्याला सगळा दोष त्या लेकराच्या माहिती आहे. म्हणजे विचार करायची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये चूक कुणाची आहे, याच्यात अडथळा कोण आहे आणि दोष मात्र आपण देतो कोणाला. आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल की पहिलेला जेव्हा मूल शाळेमध्ये येतं तर ते मूल येण्यापूर्वी किमान 1 किंवा 2 भाषा शिकून येतं. म्हणजे त्याला त्याच्या आईची भाषा बोलता येत असते, तो ज्या परिसरात राहतो त्या परिसराची भाषा बोलता येत असते. आणि हल्ली तर टी व्हीचा आणि त्या कार्टून्सचा वगैरे जो काही ॲनिमेशनच्या चित्रपटांचा फ्लो आहे त्याच्यामुळे मुलाला हिंदी पण आता बऱ्यापैकी बोलता येणारी मुलं जी आहेत ती आपल्याकडे येतात. म्हणजे मूल जेव्हा शाळेमध्ये येतं तेव्हा किमान 1 किंवा 2 भाषा शिकून येतं आहे. त्याला व्यवहार पण करता येतो. म्हणजे त्याला चॉकलेट्स आणायला तुम्ही पैसे दिले, त्याला काही खरेदी करायला पैसे दिले तर ते पण तो व्यवहार पण तो करतो. म्हणजे तू पैसे 20 रुपयाची नोट दिली तर त्याला पाहिजे ते घेतो, उरलेले पैसे घरी घेऊन येतो. तो परिसरामध्ये जे काही खेळ खेळत असतो त्याच्यामध्ये पण काही गणनक्रिया असतात. जर ग्राउंडमध्ये खेळत असतील पोरं, म्हणजे आपला धपाकुटीचा खेळ होता किंवा ते लिंगोरच्याचा खेळ होता, तर त्याच्यामध्ये मोजायचो आपण 1 2 3 4. म्हणजे शाळेत येण्यापूर्वी पोराला गणन पण येतं आहे आणि बोलता पण येतं आहे 2-3 भाषा.
आणि तेच लेकरू माझ्या वर्गात येऊन बसलं की 2 महिन्यानंतर मी त्याला म्हणतो हे ढ आहे, याला काहीच येत नाही. म्हणजे जे कालपर्यंत बोलकं लेकरू होतं, चांगलं लेकरू होतं, ते 2 महिन्यामध्ये असं काय घडलं माझ्या वर्गात आल्यानंतर की त्या पोराला आम्ही लेबल लावायला सुरुवात केली किंवा त्याला शिक्का लावायला सुरुवात केली. कारण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षक असो की पालक असो, त्याचं जे बोलणं असतं, त्याचे जे शब्द असतात, ते त्या लेकरासाठी उभारी देणारे पण ठरतात आणि न्यूनगंड देणारे पण ठरतात. म्हणजे शिक्षकाचं बोलणं एखाद्याच्या आयुष्याचं मातेरपण करतं आणि एखाद्याचं आयुष्य उभं पण करतं. याची असंख्य उदाहरणं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला माहिती असतील. एडिसनचं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वाचलं असेल की त्याच्या गुरुजींनी त्याला परत पाठवून दिलं होतं, मग त्याच्या आईने त्याला कसं उभं केलं. तर त्याच्या आईच्या शब्दांनी त्याला उभारी दिली, पालकाच्या शब्दांनी. तसेच अनेक शिक्षक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पण सापडतील किंवा मोठ्या पदावरती गेलेले अनेक विद्यार्थी सांगतील की मला माझ्या गुरुजींनी त्यावेळी असं सांगितलं होतं म्हणून मी आज या ठिकाणी आलो. हे जसं एडिसनचं उदाहरण आहे, तसंच न्यूनगंड निर्माण झाल्याची पण अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे जनरल उदाहरण तुम्हाला सांगतो, ते आत्ता बंद झालं, पण पूर्वी ते प्रगत अप्रगत नावाचा एक प्रकार आला होता. म्हणजे वर्गात प्रगत विद्यार्थी वेगळे, अप्रगत विद्यार्थी वेगळे, आणि मग ते अप्रगत विद्यार्थी बाहेर वरांड्यात वगैरे असे किंवा वर्गात बाजूला बसवायचे. आणि मग कुणी आलं भेट देणारं की मग त्याला ते सांगायचे की हे अप्रगत आहे. पण नंतर तर असं झालं की ते पोरं स्वतःहून सांगायला लागले की आम्ही अप्रगत आहे. म्हणजे हा मी पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून मी म्हणजे माझी एक कामाची पद्धत आहे शाळा भेटी करण्याची आणि याची. तर सर, मी नेहमी शाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी 13 जूनला बैठक घेतो माझ्या शिक्षकांची, सगळ्या शिक्षकांची, आणि त्यांना बऱ्याच गोष्टी सांगतो. त्यातली एक गोष्ट माझी नेहमीची असते की, आणि दरवर्षी सांगतो ते शिक्षक असले तरी, त्यांना मी नेहमी सांगत असतो की तुमच्या शाळेत, तुमच्या वर्गात एकाही लेकराचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची. त्या लेकराचा स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी शिक्षक म्हणून तुम्ही घ्यायची. आणि जर माझ्या शाळा भेटीमध्ये मी तुमच्या वर्गात आलो आणि तुम्ही जरा असं इंडिकेट करून सांगितलं ते, तर मी पण 100 शिक्षकांमध्ये सांगणार हे काहीच कामाचे नाही, काहीच करत नाही, निव्वळ पाट्या टाकते. तुम्हाला अपमान सहन होईल का 4 चौकात केलेला? नाही. मग त्या लेकराला पण सहन नाही होणार, त्याचा पण अपमान नाही करायचा. म्हणजे तो डाऊन शिफ्टिंगचा नियम आपण परवा प्रतिभाताई याच्याबद्दल बोलल्या त्या हॉलमध्ये, तर ते खूपच महत्त्वाचं असतं की एखाद्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अशा प्रकारचे शब्द शिक्षकाने अजिबात वापरू नयेत. आणि ते जर वापरले तर तुम्ही त्या लेकराच्या शिकण्यातलाच नाही, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धोंडा आहात, अडथळा आहात. शिक्षक म्हणून माझं एक निरीक्षण, म्हणजे शिक्षकांच्या बाबतीमध्ये माझं एक निरीक्षण असं आहे की बरेच शिक्षक म्हणजे त्यांचा जो ॲपेरन्स असतो की नाही वर्गात जाण्याचा, वर्गात स्वतः पहिलं पाऊल टाकणे, तर त्याचे ॲपियर होण्याची जी पद्धत असते ती वर्षोनुवर्ष तशीच असते. म्हणजे गुरुजी ज्या दिवशी नोकरीला लागले त्या दिवशी जसे ते वर्गात गेले होते, त्या दिवशी जसे ते वर्गात गेले होते तसेच शेवटच्या दिवशी पण जातात. साधं उदाहरण सांगतो, तुम्ही ज्या कोणत्या वयोगटातले असाल, तुमच्या त्या काळातला तुम्हाला जो कोणता चित्रपट आवडला असेल किंवा आत्ता आवडत असेल, तर एकच हिरो आणि तो चित्रपट तुम्हाला खूप आवडतो किंवा हिरोईन आवडते, किती वेळा पाहाल तुम्ही तो पिक्चर? 5 वेळा, 10 वेळा, 50 वेळा, बरोबर? अरे ते लेकरू 200 दिवस येत आहे तुमच्या शाळेत रोज. एका वर्षामध्ये ते लेकरू किती दिवस येत आहे तुमच्याकडे? 230-35 दिवस शाळा असते आपली, त्याच्यातले 25-30 दिवस सोडून द्या, कधी तुमच्या राजा कधी तिची दांडी. 200 दिवस तुमची तिची भेट होते. रोज गुरुजीची चालण्याची ढब तीच, बोलण्याची ढब तीच, तिथंच खडू घेणार, तिथंच डस्टर ठेवणार, काही बदल नाही. शिक्षकाच्या वागण्या बोलण्यामध्ये जर नाविन्य नसेल, मुलं बोर होतात, फक्त ती तुम्हाला उलटून बोलू शकत नाहीत म्हणून सहन करतात.
वरच्या वर्गातली मुलं बोलतात पण, सरांना अनुभव पण असेल की मोठ्या वयाची ज्यांच्या, आमचा दादा नेहमी सांगतो की ज्याच्या एकदा दंडात ताकद आली तो मग तो उलटून पण बोलायची हिंमत करतो. ते बारके बिचारे घाबरतात मार बसेल म्हणून. पण शिक्षक म्हणून माझ्या कोणत्याच कृतीमध्ये जर नाविन्य नसेल, म्हणजे एखादा घटक शिकवताना मी मागच्या वर्षी जसा शिकवला होता तसाच दुसऱ्या वर्षी, तसाच तिसऱ्या वर्षी, तसाच चौथ्या वर्षी, काहीच बदल नसेल पद्धतीमध्ये, माझ्या साधनांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या प्रेझेंट करण्याच्या पद्धतीमध्ये, तर मुलं तुम्हाला बोर होणार आणि मग मुलं वर्गाच्या बाहेर जाणार. हे खूप महत्त्वाचं असतं. कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, त्यातल्या त्या संस्थांच्या शाळांमध्ये तर हे मोठ्या प्रमाणात दिसतं की एका गुरुजींनी एक वर्ग घेतला की आमच्या बाई म्हणे पहिलीच्या हँड झाल्यात, त्या कायम पहिलीचाच वर्ग शिकवतात, दरवर्षी पहिलीचाच वर्ग. म्हणजे शिकवण्याची इयत्ता जीवनाचीच इयत्ता झाली, त्याच्या पलीकडे जायचंच नाही. तिसरीचा वर्ग घेतला, कायम तिसरीचा. हे जे म्हणजे चेतक बदल शिकला होतात आपण सगळेजण, हा जो बदल आहे तो शिक्षकाने स्वतःमध्ये कायम करत राहिलं पाहिजे. कारण आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे, गाडीत आत्ता दादाची माझी जी चर्चा झाली की समाजामध्ये जेव्हा आपण चित्र पाहतो, एखादा डॉक्टर आहे, त्याचं जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याचा अनुभव वाढतो आणि त्याचं त्या विषयातलं तज्ज्ञत्व वाढतं. डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, अजून कुठल्या प्रोफेशनमधला माणूस असेल, तर त्याचं जसं वय वाढतं तसं त्याचं तज्ज्ञत्व त्याच्यातलं वाढत असतं आणि त्याच्या आयुष्यात रिटायरमेंट नसते. आपल्याकडं रिटायरमेंटच्या, आता मी बऱ्याच ठिकाणी रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला जावं लागतं, म्हणजे वर्षभरात किमान 15-20 कार्यक्रम तरी करावे लागतात. शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जावं लागतं. मला फार अपवादाने असं दिसतं की ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणीतरी सल्ला घ्यायला, म्हणजे भूगोलाचे गुरुजी रिटायर झाले आणि एखादं MPSCचा अभ्यास करणारं पोरगं गुरुजीकडे आलं, सर मला हा प्रश्न आडला सांगा. दिसतंय का असं चित्र? म्हणजे नाहीच असं म्हणत नाही मी, पण फार अपवादाने दिसेल. म्हणजे मी व्यावसायिक दृष्ट्या त्या प्रोफेशनकडे पाहिलंच नाही. मी काहीतरी काम करायचं, कारकून जसा रोज काहीतरी जातो, समोर जो विषय आला तसं त्याची टिप्पणी लिहितो, तशा पद्धतीनं शिक्षक म्हणून माझ्या कामाकडे मी पाहतो. कुठल्या तरी एखाद्या विषयात तरी माझं तज्ज्ञत्व, माझी मास्टरकी असायला नको का? मी भलेही प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक असेल, कॉलेजचा प्रोफेसर असेल, विद्यापीठातला प्रोफेसर असेल, कुठल्याही पातळीवर शिकवत असेल, पण मी कुठल्या तरी एका विषयामध्ये माझी स्वतःची मास्टरकी डेव्हलप करायला नको का? असं चित्र फार अपवादाने दिसतं. हे मान्य करणं कठीण असलं तरी याच्याबद्दल निश्चितपणाने बोललं पाहिजे. आणि वर्गाच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की तुम्ही एखादा विषय, एक गणित घेतलं आणि शिकवायला सुरुवात केली, तर चित्र असं दिसेल की तुम्ही एकदा समजावून सांगितलं की तुमच्या वर्गातल्या किमान 35-40% मुलांना ते समजतं लगेच. काही मुलं अशी असतात, 20%-25% पोरं की त्यांना दुसऱ्यांदा सांगावं लागतं, काहींना तिसऱ्यांदा सांगावं लागतं, काहींना अनेक वेळा सांगितलं तरी पण समजत नाही. त्याचं काय कारण आहे? कारण आपण पद्धतच बदलली नाही, आपण एकाच पद्धतीनं सांगत आलो. शेवटची जी काही 2-4% मुलं आहेत त्यांना ते समजत नाही असं नाही, त्यांना तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय ते समजत नाही. थोडक्यात काय की मुलाला जसं समजतं तसं मला सांगता यायला पाहिजे. शेवटी आहे कोण कुणासाठी? आपण मुलांसाठी आहोत का मुलं आपल्यासाठी आहे? म्हणजे मला पगार मिळावा म्हणून बापाने पोरगं शाळेत घातलं का पोरगं शाळेत घातलं म्हणून मला पगार मिळतोय? जर बापाने मला पगार मिळावा म्हणून बापाने पोरगं शाळेत आणलं नसेल तर माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे की मुलाला समजेल अशा पद्धतीनं मला त्याला सांगता आलं पाहिजे. आणि असं जर होत नसेल तर ती जी 50% पोरं शिकली ती तुमच्यामुळे शिकलेली नाहीत, ती आपोआप शिकली. म्हणजे तुम्ही एकदा सांगितलं, ते त्यांना समजलं आणि ती शिकती झाली. शिक्षकाचं खरं काम कोणासाठी आहे? ते जे शेवटचे राहिलेले आहेत
ज्यांच्यासाठी पद्धत बदलून बदलून सांगावं लागेल, त्याच्यासाठी म्हणून शिक्षक आहे, त्याच्यासाठी म्हणून शिक्षकाचं काम आहे आणि त्याच्यासाठी म्हणून शिक्षकांनी स्वतंत्रपणे निश्चितपणानं प्रयत्न केले पाहिजे. अजून एक चित्र वारंवार मला दिसतं की जेव्हा वर्गात भेटी देतो आम्ही आणि एखादं मूल सापडतं की जे शिकलं नाही आहे, गती कमी आहे, इतरांपेक्षा मागे राहिलं आहे. अशा वेळी जर शिक्षकांना विचारलं की बाई काय अडचण आहे मॅडम, किंवा सर काय अडचण आहे याची, सर सगळे प्रयत्न करून झाले. काय सांगू तुम्हाला, सगळं समजतच नाही याला, सगळे प्रयत्न झाले. आता ते सगळे प्रयत्न जर झाले असते तर लेकरू शिकलं असतं. लेकरू शिकलं नाही याचा अर्थ किमान एक प्रयत्न तुमचा बाकी आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण सांगत असतो, त्याची एक 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म पण आहे, यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये ते असं दाखवलं आहे की एक आदिवासी पाडा आहे, सगळीकडून डोंगर आहेत आणि त्या डोंगरावरती एकच झोपडी आहे, आजूबाजूला पण घरं नाही आहेत. आणि तिथे फक्त एक छोटं बाळ, त्याची आई आणि बाबा असे तिघंच राहतात. एक दिवस बाबा योगायोगाने कुठेतरी बाहेर गेलेला आहे, बाळ आणि आई दोघेच घरी आहेत. आणि बाळ प्रचंड रडायला लागले, काही केल्या थांबेना. आई त्याला खांद्यावर घेते, दूध पाजते, पाणी पाजते, बाहेर घेऊन फिरवते, खांद्यावर तोपटते, काय काय काऊ चिऊ सगळं सगळं होतं. बाळ काही रडायचं थांबत नाही. मग अशा वेळी ती आई काय करते, त्या बाळाला फेकेल बाजूला, जा मर तिकडे, बस रडत, झाले माझे सगळे प्रयत्न, असं करते का? आई तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत बाळ रडायचं थांबत नाही. याला म्हणायचे सगळे प्रयत्न. अंतिम परिणाम काय आहे, बाळाचं रडणं थांबलं पाहिजे. तसा शिक्षकाचा अंतिम परिणाम काय असला पाहिजे, माझ्या वर्गातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे. तर म्हणायचं माझे सगळे प्रयत्न करून झाले. सगळे प्रयत्न करून झालेत आणि तरी मूल शिकलं नाही, याचा अर्थ तुमचा किमान म्हणतो मी, किमान एक प्रयत्न असा आहे की जो तुम्ही अद्याप केलेला नाही. म्हणून मुलाच्या शिकण्यात जर अडथळा ठरायचं नसेल तर शिक्षकांनी, आणि हे प्रयत्न येतात कुठून, जगातली अशी एकही समस्या नसते की जी आपल्यापूर्वी कुणाला येऊन गेली नाही. फार कमी समस्या अशा असतात की जी मला आली ती यापूर्वी कुणालाच आली नाही, आणि त्या माणसाने त्यावेळी त्या काळात काल सुसंगतपणे त्याच्यावरती मार्ग काढलेला असतो. माझं काम इतकं आहे की मी ते शोधून काढणं, त्याचा अभ्यास करणं आणि ती पद्धती जी आहे ती आत्मसात करणं. अजून एक मुद्दा शिक्षकांच्या दृष्टीने, खरं म्हणजे तो सगळ्यांच्याच दृष्टीने आहे, पण शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी त्याला जास्त सुसंगत समजतो. तुम्हाला अपडेट राहणं हा शब्द माहिती असेल की आपण नेहमी म्हणत असतो की अप टू डेट राहा. काय असतं ते अप टू डेट राहणं? आपल्याला 2 शब्द माहिती आहेत, यूजफुल आणि यूजलेस. तर शिक्षकांनी कायम यूजफुल राहिलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही यूजलेस झालात त्या दिवशी तुम्ही जगताय, तुम्ही पगार घेताय, पण तुमच्या जीवनाला अर्थ राहिलेला नाही. मी नेहमी म्हणतो, जबाबदारीने म्हणतो की ज्या शिक्षकाच्या आजूबाजूला मुलं प्रश्न घेऊन येत नाहीत त्या शिक्षकाने आपली स्वतःची लायकी ओळखावी. कारण आजकाल एवढे मार्ग झालेत प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची की मुलाला तुमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. पण तरी असा एक प्रश्न त्या लेकराला पडावा की त्याला वाटावं की या प्रश्नाचं उत्तर मला माझे गुरुजी किंवा माझे बाईच देऊ शकतील, तर समजावं मी यूजफुल आहे. मुलाला जर असं वाटत असेल की मला जो प्रश्न पडला आहे त्याचं उत्तर, प्रश्न विचारून काही फायदा नाही, यांना काही त्याचं उत्तर येणार नाही, याचा अर्थ तुम्ही यूजलेस झाला. आणि यूजलेस होण्याची प्रक्रिया काय असते तुम्हाला आठवत असेल, मी 2-4 उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत चांगली की आत्ता 2024 आहे, साधारण 2000च्या काळामध्ये ज्यांना आठवत असेल तर तुम्ही रस्त्याने बाहेर फिरायला निघालात की गल्लोगल्ली प्रत्येक रस्त्यावरती अशा पाट्या दिसायच्या, त्याच्यावर लिहिलेलं असायचं STDPCO, पिवळा रंगन त्याच्यावरती काळ्या अक्षरात हे होते. आता दिसतात का? तुम्ही धुळे सोलापूरने छत्रपती संभाजीनगरकडे निघालात, टोल नाक्यावरती गेलात. पूर्वीचे टोल नाके कसे होते? टोल नाक्यावर गेला की तिथे गाडी थांबवायची, एक तुमच्याकडून पैसे घ्यायचा, आतमध्ये एक
काहीतरी पावती फाडायचा, दुसरा तुमच्या हातात पावती द्यायचा आणि तो चौथा तो गेटवर करायचा. म्हणजे एका टोल नाक्यावरती एका बाजूला किमान 3 ते 4 लोकांना रोजगार होता. आता कल तो जो यूजफुल थे वो आज यूजलेस आहे. तसं शिक्षक म्हणून जर मला कायम यूजफुल राहायचं असेल तर मला कायम अपडेट राहिलं पाहिजे. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये नवीन काय प्रवाह आहे, काय नवीन आलं आहे, काय नवीन संशोधन आहे, याचा शिक्षकांनी निश्चितपणाने अभ्यास करत राहिलं पाहिजे, वाचन करत राहिलं पाहिजे. आणि वाचनाचं तर काय आता म्हणजे वरती पण आमची चर्चा झाली, फारच आनंद आहे या व्हॉट्सअपने आणि यांनी पुन्हा त्या व्हॉट्सअपवरतीच वारंवार दोष येतो खरं म्हणजे. पण आपण पुस्तक वाचणं हा प्रकारच हल्ली जवळजवळ, मी इथले जे लायब्ररियन आहेत त्या सरांना विचारत होतो की म्हटलं बा तुमच्याकडे लायब्ररीमध्ये कोणत्या वयोगटातली लोक काय वाचतात जरा मला समजून घ्यायचं आहे, की 30-35च्या गटातला तरुण काय वाचतो किंवा 40-50मधली जी माणसं असतात ती काय वाचतात. तर ते म्हटले की आता या वयोगटाचं तर वाचन फारच कमी झालं आहे, आमच्याकडे वाचायला येणारी मुलं ही स्पर्धा परीक्षांसाठी आणि या बाकीच्या कामासाठीची जास्त आहेत. शिक्षकाचं वाचन इतकं कमी झालं, इतकं म्हणजे एखादा विषय समजून घेणं, त्याच्यावरती सुरुवातीला मी जशी सुरुवात केली होती की त्याचं वाचणं, ते समजून घेणं, त्याच्यावरती चिंतन करणं आणि त्याच्यातून स्वतःचं काहीतरी तत्त्व बाहेर काढणं, या प्रक्रियेला खूप म्हणजे मंदावला आहे वेग. मी नेहमी उदाहरण देत असतो, आता सांगावं की नाही मला प्रश्न पडला आहे रुपेश सर, पण काही बोलायला हरकत नाही, त्याच्यामुळं म्हटलं होतं ते लाईव्ह वगैरे करू नका. मी फार नशीबवान याच्यासाठी समजतो स्वतःला की मी जेव्हा शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली, शिक्षक झालो 94ला, तर माझ्या शेजारी सर भादू पाटील नावाचे मोठे शिक्षणतज्ज्ञ सरांना माहिती असतं, हां इथले 40 गावचेच होते आपले. ते जवळजवळ 10-12 वर्षे माझे आम्ही त्यांचे शेजारी राहिलो. तर ते मला नेहमी सांगायचे, ते म्हणायचे रमेश तू असं एखादं उदाहरण पाहिलं का की कृपया कोणी जातीवाचक उल्लेख म्हणून त्याचा हे घेऊ नका, पण ते मला उदाहरण म्हणून सांगायचे की बा एखादा नाव्याचं पोरगं आहे आणि ते दाढी कटिंग शिकलं, तर दाढी कटिंग शिकायसाठी त्यांनी कैची, वस्तारा, वाटी वापरली आणि त्याचं शिकून झालं आणि त्याने दुसऱ्या दिवशी ते विकून टाकलं बाजारात. ते म्हणायचे पण तुमच्या शिक्षकांपैकी, म्हणजे मी तेव्हा शिक्षक असल्यामुळे ते मला नाही म्हणायचे, तुमच्या शिक्षकांपैकी किती शिक्षक असे आहेत की ज्यांनी D.Ed. B.Edचा निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवशी अर्ध्या किमतीत पुस्तकं विकली. जवळजवळ सगळेच आहेत. आहे का कोणाच्या घरात D.Ed. B.Edचं पुस्तक? वा रे वा, सरांचं अभिनंदन. त्यातल्याही बऱ्याच गोष्टी आता कालबाह्य झाल्यात, नवीन बऱ्याच गोष्टी अपडेट झाल्यात, त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. सांगायचा उद्देश असा आहे की जेव्हा आपण आपला स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणतो, CPD ज्याला आपण म्हणतो, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंटबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा शिक्षकांनी स्वतःच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्याचा वापर निश्चितपणाने केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जो ब्लेम गेम आहे की नाही, म्हणजे हायस्कूलच्या शाळेत जर तुम्ही गेलात आणि तिथं जर विचारलं की का पोरगं 8वीला आलं तरी ते वाचता येत नाही, सर हे थोडंफार नाही तर मागच्या वर्गातून तर काहीच नाही, खालच्या गुरुजी का सर हे जे येतं ना थोडं, म्हणजे बऱ्याच ठिकाणचा माझा अनुभव आहे बरं का, शिक्षक अगदी ताठ मानेने सांगतात सर हे जे येतं ना थोडंफार, हे 2 महिन्यात यायला लागलं नाही तर काहीच येत नव्हतं. या मला सांगा, एक लेकरू 6वीच्या वर्गात आहे. आत्ता आपण जसं म्हटलो की प्रत्येक वर्षी किमान 200 दिवस लेकरू शाळेत येतो, ते लय दांड्या मारतं, येत नाही शाळेत, डुब्ब्या मारतं, वर्षात 50 दिवस तर आलं असेल. 6वीला याचा अर्थ 300 दिवस शाळेत आलं आहे. मग ते 300 दिवस असं ठरवूनच आलं होतं की मी रोज जाईन 300 दिवस, पण शिकणार तर नाही गाड्या. असं ठरवून आलं होतं का ते, का त्याच्या बापानं ठरवून पाठवलं होतं तुला रोज शाळेत पाठवून पण शिकायचं नाही. हा जो ब्लेम गेम आहे का नाही, म्हणजे वरच्याने खालच्या वर्गावर, खालच्याने खालच्या वर्गावर असं करत करत पहिलीवर येतं आहे, पहिलीपासून तर आता पुन्हा पूर्व प्राथमिकवरती NAP-मध्ये गट आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा खालपर्यंत जाण्याची व्यवस्था पहिलीच्या गुरुजीची पण तयार झाली. पण हा जो ब्लेम गेम आहे तो आपण बंद केला पाहिजे.
ती जबाबदारी जी घेणं आहे ती शिक्षकांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. मी नेहमी उदाहरण देत असतो. तुम्ही सहल घेऊन जाता का? सहल नेता तुम्ही दरवर्षी, किंवा या कोविडनंतर जरा गॅप आली असेल, पण सहली घेऊन जातो आपण. असा विचार करा की तुम्ही सहल घेऊन गेलात तुमच्या शाळेची आणि 30 मुलं घेऊन गेलात सहलीला समुद्रकिनाऱ्यावरती गणपतीपुळेला, आणि सगळ्या पोरांचं फिरून वगैरे झालं आहे. आता गाडी काढायची आणि मग तेव्हा लक्षात आलं की गाडीत 29च पोरं आहेत, एक मूल नाही आहे. काय करता तुम्ही? जाऊ द्या, ड्रायव्हरला मारा डबल वेरन, चालू द्या, असं होतं का? ते मूल जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत काय काय विचार येतात आपल्या मनात. गावात गेल्यानंतर काय चित्र उभं राहील हे सगळं डोळ्यासमोर दिसायला लागतं माझ्या. पालक मला जिवंत ठेवतील की नाही याची पण भीती वाटायला लागते, जीवाची भीती वाटते की नाही? पण मग वर्गातल्या 30 पोरांपैकी 28 पोरं पास होऊन पुढच्या वर्गात जातात. आता तर ती पण व्यवस्था झाली, 5वीला नापास करायची. खरं म्हणजे अतिशय चुकीचा निर्णय येतो. पण 30पैकी 28 पोरं उत्तीर्ण होतात आणि 2 पोरं मागे राहतात. तेव्हा मला अशी जीवाची भीती वाटते का बरं? अरे यार, आता मला पालक जिवंत ठेवेल की नाही. उलट मी पालकाला पटवून सांगतो, हा कसा नालायक आहे शिकायला, हा इथंच राहिलेला चांगला आहे, याला नापास करून मी तुमच्यावर उपकार केले, याला काहीच येत नाही, नापास करून मी तुमच्यावर उपकार तुमच्या भल्यासाठी सांगतोय की याला नापास करा आणि एवढ्या वर्षी याच वर्गात राहू द्या. पण सोलीच्या वेळेस तर मात्र मला घाम सुटला होता, सगळे कपडे ओले झाले होते घामाने. ती भीती मला का वाटत नाही. एक गुरुजी होते, निकाल लागला 10वीचा, मुख्याध्यापक शाळेचे, आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर सगळे पोरं जे पास झाले होते ते पेढे घेऊन यायला लागले. मुख्याध्यापक थाटात त्या पोराकडून पेढा घ्यायचे, पोरगं पाय पडायचं, गुरुजी त्याच्या पाठीवर शाबासकी द्यायचे, वा अभिनंदन तुझं. पहिला पोरगा आला, पेढा दिला, पाय पडला, निघून गेला. दुसरा आला, तिसरा आला, हळूहळू गुरुजीने पेढे बाजूला ठेवायला सुरुवात केली, पण डायबिटीज आहे ना, खाता येत नाही गोड जास्त. आणि मग सगळी पोरं गेली, पण माझ्यासारखी 2 डांबरट पोरं बाजूला उभी होती. आणि मग ते हळूच कॅबिनमध्ये गेले आणि म्हटले, सर आम्ही नापास झालो बरं का. मग 30पैकी 28 पोरं पास झाल्याचं श्रेय जर माझं असेल तर नापास झालेल्या दोघांचं कोणाचं आहे? त्याच्याबद्दल पण पेढा खायला पाहिजे ना. बरोबर. आपण सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की निकाल टक्क्यात मोजतो. आमच्या शाळेचा निकाल 98% लागला, आमच्या शाळेचा निकाल 95% लागला, आमच्या शाळेचा निकाल 99.50 इतका लागला. पण जे एक मूल नापास झालं ते 1% आहे का? इथून एक बस चालली चाळीसगावला, घाटात जाता जाता बस घाटातून खाली गेली दरीत. गाडीत 50 माणसं होती, त्याच्यातलं एक माणूस गेला. मग पेपरला अशी बातमी द्यायची की बस दरीत कोसळली आणि फक्त 2% लोक मेले. माणूस टक्क्यात मोजता येतो का? ते मूल तुमच्यासाठी टक्क्यात असेल हो, 2%, 5%, पण ते मूल ज्या कुटुंबातलं आहे त्याच्या आईसाठी, त्याच्या बाबासाठी, त्याच्या बहिणीसाठी, त्याच्या भावासाठी, आत्यासाठी, मामासाठी, काकासाठी, काकूसाठी, त्याच्या मित्रांसाठी, ते 100% आहे ना. त्याला कसं टक्केवारीत मोजता येईल? त्याच्यामुळे माझ्या वर्गातलं एक मूल मागे राहिलं टक्क्यामध्ये तर त्याला टक्क्यात नाही आहे, ते अख्खं मूल आहे आणि त्याच्या भोवती सगळा त्याचा परिवार आहे आणि त्याच्या यशापयशाचा परिणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होणार आहे. त्याच्यामुळे माणसं आणि त्यातल्या त्यात माझ्या समोर बसलेले विद्यार्थी मित्र कधीच आपल्याला टक्क्यात मोजायचे नसतात आणि टक्क्यात त्याचा विचार पण करायचा नसतो. अजून एक मोठी पालकांच्या बाबतीमध्ये दिसणारी गोष्ट आहे, शिक्षकांच्या बाबतीत पण दिसते, की आपल्याला
संयमच नाही आहे. म्हणजे वर्गात बऱ्याच वेळा मी तसं तपासणी आहे, म्हणजे विस्ताराधिकारी म्हणजे तपासणी अधिकारी, वर्गात जाऊन वर्ग तपासणी हेच मुख्य काम आहे. तो बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते, म्हणजे आमच्या केडरमधल्या पण बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते की वर्गात गेलं, प्रश्न विचारला की न्यूटनचा लॉ माहिती आहे ना, जितक्या जोरात चेंडू फेकला तितक्या जोरात परत आला पाहिजे, तसं मी प्रश्न विचारला की उत्तर यायला पाहिजे. जेव्हा प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर येतं याचा अर्थ सरळ आहे, ते पाठ केलंय. स्वतःच्या मेंदूचा वापर करून, स्वतः विचार करून त्याच्यावर जर मत द्यायचं असेल तर त्याला काहीतरी वेळ लागेल. सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद. मेंदू अभ्यास हा वेगळा विषय आहे. परवा आम्ही त्याची पण औरंगाबादला कार्यशाळा घेतली, रुपेश सरांनीच आयोजित केली होती. ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण वेळ द्यायलाच तयार नाही आहोत, शिक्षक म्हणून पण नाही, पालक म्हणून पण नाही. मला असं वाटतं की सगळं मी त्याला रेडीमेड दिलं पाहिजे, स्पून फिडिंग. मी जसं सांगतो तसंच कर, स्वतः विचार करू नको. बरेच पालक तर अगदी असं, तुला काय कळतंय गाढवा, मी सांगतो तसं करायचं. ज्या लेकराला स्वतःचा निर्णय घ्यायला आपण पाठिंबा दिला पाहिजे त्याला आपण त्या सगळ्या प्रक्रियेपासून दूर करतो आणि मी सांगेल तसं कर. वर्गात जर शिक्षक असं म्हणत असेल की मी जो निबंध लिहून दिला, ते आता घिसापिटा डायलॉग हो गया हो की आईवरचा निबंध सांगितला, सगळ्यांची आई कशी सारखी असेल हो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे ना, त्याच्यामुळे ते जे स्पून फिडिंग आहे ते शिक्षकांनी जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो की नकळतपणे आपण अडथळा ठरतो, म्हणजे आपण काय जाणीवपूर्वक अडथळा ठरतो असं नाही, पण या काही बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मुलाच्या शिकण्यातला अडथळा ठरवत असतात. बऱ्याच वेळा असं एक चित्र आपल्याला असं दिसतं की पालकाच्या ज्या आधे अधोरे जे सपने राहिलेले असतात, अतृप्त राहिलेल्या इच्छा असतात, त्या माझ्या लेकरांनी पूर्ण कराव्यात. मला काहीतरी व्हायचं होतं, मला नाही होता आलं, आता तू हो. हे जे लादणं आहे की नाही मुलाच्या याच्यावरती, त्याचा कल न पाहता त्याच्यावर जे लादणं आहे ते पण मुलाच्या नैसर्गिक शिकण्यातला अडथळा आहे. म्हणजे आपण त्याचं मूल कोणत्या कलाचं आहे त्या कल चाचण्या घेतो आपण, पण त्याचा काही फार उपयोग होताना दिसत नाही. तर ती पण गोष्ट मुलाच्या शिकण्यात अडथळा ठरते. म्हणून पालक आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट टाळली पाहिजे. अजून एक गोष्ट असते बऱ्याच शाळांच्या बाबतीत, शिक्षकांच्या बाबतीत, की जर शिक्षकाच्या संकल्पना स्पष्ट नसतील तर मुलांच्या संकल्पना स्पष्टच होत नाहीत. शिक्षकाचा आशय जर समृद्ध नसेल तर मुलापर्यंत ते पोहोचत नाही. विनोबांनी फार सुंदर उदाहरण दिलं आहे त्यांच्या शिक्षण नावाच्या पुस्तकामध्ये. ते म्हणतात की शिक्षक कसा असावा, तर शिक्षक ते म्हणतात की वाहत्या खळखळत्या पाण्यासारखा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला गडूभर पाणी घ्यायचं असेल तर तो असा उथंबून बाहेर आला पाहिजे. साचलेलं डबकं असेल तर त्या डबक्यात तो गडू भरून घेता येतो का? त्याच्यामुळे शिक्षकाचं ज्ञान, शिक्षकाचा आशय आणि शिक्षकाचं एकूणच वर्तन, शिक्षणाशी संबंधित वर्तन जे ते अतिशय खळखळतं, वाहतं आणि प्रवाही असलं पाहिजे. तसं जर नसेल तर शिक्षक म्हणून आपण निश्चितपणानं आपल्या लेकरांच्या शिकण्यामध्ये अडथळा आहे. एक गोष्ट फार गमतीदार असते आपल्याकडे पहा, की तुमच्या मुलाला तुम्हाला जापनीज शिकवायचं आहे आणि त्याला ट्युशन लावायची आहे. मला जापनीज येत नाही, मग तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवाल का ट्युशनला? मी जाहिरात लावली, येथे जापनीज शिकवले जाईल, मला येत नाही, तुम्ही पाठवाल का? मला नाही पाठवत. पण आपल्या शाळांमधून मोठ्या प्रमाणात दिसणारं सर्रास चित्र असं आहे, विशेष करून गणित आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये, की त्या गुरुजीच्याच मनात गणिताची भीती आहे. त्या गुरुजीलाच विज्ञान कळलेलं नाही आणि त्याच्याकडून मुलं गणित शिकतात. आता शिकतात म्हणजे काय करतात, तर गुरुजी पुस्तकातलेच 2 उदाहरणं फळ्यावर सोडून देतात आणि बाकीचे घरून सोडून आणा म्हणून सांगतात. म्हणजे जर एखादी भाषा एखाद्या व्यक्तीला येत नसेल तर आपण त्याच्याकडे जसं ती भाषा शिकवायला पाठवत नाही, तसं गणिताचा आशय समृद्ध नसेल, विज्ञानाचा आशय समृद्ध नसेल, बरं तो समृद्ध होणं काही अवघड गोष्ट आहे का? शिक्षकांनी जर स्वतःला समृद्ध करायचं ठरवलं तर ते करता येतं.
पण ते प्रयत्न जाणीवपूर्वक करायचे असतात आणि तसा करणारा जर शिक्षक नसेल तर मला खात्री आहे तो शिक्षक त्या लेकराच्या शिकण्यातला मोठा अडथळा आहे, मोठा धोंडा आहे. त्याच्यामुळे ज्या गुरुजीला गणिताची भीती वाटते, विज्ञानाची भीती वाटते, तिटकारा वाटते, त्याच्यापासून जरा 4 हात आपण पण दूर राहिलं पाहिजे. कारण तुमच्या सगळ्यांचा अनुभव असा असेल बघा की अनेक शाळा अशा आहेत की त्या शाळेमधल्या गुरुजीला जे चांगलं येतं ते त्याच्या लेकरांना पण चांगलं येतं. म्हणजे एक गुरुजी आहेत त्यांना खूप छान ढोल वाजवता येतो, त्यांच्या वर्गातले सगळे लेकरं चांगला ढोल वाजवणार. एक गुरुजी आहेत ज्यांना छान सुंदर गाणं म्हणता येतं, त्या वर्गातले बहुतेक मुलं चांगलं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करणार. एक गुरुजी आहेत ज्यांचं वक्तृत्व खूप छान आहे, त्यांच्या वर्गातली मुलं त्या दिशेनं प्रवास करताना आपल्याला दिसतात. म्हणजे गुरुजीची ज्या विषयामध्ये मास्टरकी आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रभुत्व आहे, ज्याच्यामध्ये त्याचं तज्ज्ञत्व आहे, तसं जर असेल तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या दिशेला जायला आपल्याला मदत करता येते. म्हणून मी सुरुवातीला पण म्हणालो होतो की मित्र हो, स्वतःमध्ये किमान एक कौशल्य तरी असं डेव्हलप करा, एक गोष्ट तरी अशी डेव्हलप करा की ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर आहात. म्हणजे लोकांनी म्हटलं पाहिजे हां ही गोष्ट ना यांच्याकडेच गेलं पाहिजे. म्हणजे त्या खाण्याच्या हॉटेलच्या बऱ्याच जाहिराती असतात की चवीची काय काय असतं ते, तर ते जे स्पेसिफिक असतं की नाही, तर तसं प्रत्येक शिक्षकाने स्वतःमध्ये काही गोष्टीमध्ये स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. मित्रहो, मुलांचं शिकणं आपण चौकटीत बांधून ठेवतो. म्हणजे आपण हे काय शिक्षक म्हणून तुमचाच दोष आहे, व्यवस्थेचा दोष आहे खऱ्या अर्थाने. हा शिक्षक म्हणून एका व्यक्तीला आपल्याला दोष नाही देता येणार. आपल्याला असं दिसतं की पहिलीतल्या वर्गाने मुलांनी एवढं शिकायचं, दुसरीतल्या वर्गातल्या मुलांनी एवढं शिकायचं, तिसरीला त्याला 2 अंकी संख्येला एका अंकी संख्येनेच गुंता आलं पाहिजे, चौथीच्या वर्गामध्ये त्याला चौथीच्या शेवटी त्याला 2 अंकी संख्येला एका अंकी संख्येनेच भाग देता आला पाहिजे, असं अभ्यासक्रमाने ठरवून दिलं. पण ही चौकट जी आहे ना, ती चौकट मोडणारी अनेक पोरं तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. विशेष करून जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही जेव्हा पाहतो जिथे जोड वर्ग चालतात, म्हणजे एकाच गुरुजीकडे पहिलीचा पण वर्ग आहे, चौथीचा पण वर्ग आहे, तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी बरेच पहिलीचे पोरं असे दिसतील की ज्यांना चौथीची गणितं पण यायला लागलीत, चौथीच्या कविता पण पाठ झाल्यात. म्हणजे निसर्गाने जन्माला घालताना असं कोणतंही बॅरियर, कोणतीही सीमा त्याच्या मेंदूमध्ये घालून दिलेली नाही. ह्यात तुम्ही आम्ही उभे केलेले अडथळे आहेत मुलाच्या शिकण्यातले, त्याच्यातून पण मुलांना बाहेर काढता आलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की इथं माझ्यासोबत आलेला माझा मित्र आहे दादासाहेब नौपुते, शिक्षक आहे जिल्हा परिषद शाळेला गाडीवाट नावाच्या. लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमध्ये सगळीकडे सगळं बंद झालं, व्यवहार ठप्प झाला. त्याच्या आणि त्याच्या पोरांच्या तेव्हा नेमकंच NAP आलं होतं, तुम्हाला आठवत असेल. लॉकडाऊनमध्ये जून जुलैमध्ये NAPची घोषणा झाली 28 जूनला. धर्मेंद्र प्रधान जे आपले त्यावेळेस म्हणजे आत्ताही तेच शिक्षण मंत्री, तर त्यांनी घोषणा केली आणि त्याच्यामध्ये होतं की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक परदेशी भाषा आली पाहिजे. आणि त्याच्यावरून मग यांच्या डोक्यामध्ये आलं की बा आपल्या शाळेतल्या पोरांना पण एक परदेशी भाषा शिकायची. मग त्यांची चर्चा झाली मुलांची किंवा आपल्याला कुठली भाषा शिकायची. मग त्यांनी जर्मन, जपान, चीन अशा 2-3 भाषांचा विचार केला आणि पोरांनी स्वतःहून निवडलं की आपल्याला जापनीज शिकायची. ती का कारणं, तर ती त्या मुलांशी जाऊन बोललं पाहिजे की ते फार तर्कसंगत कारणं देतात की आम्ही जापनीजच का निवडली. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आम्हाला जापनीज शिकायची. ही गोष्ट होती त्या दिवाळीच्या 2020च्या कालावधीतली. बरं, पोरांनी ठरवलं जापनीज शिकायची, पोरांना येत नाही. जो गुरुजी त्यांना प्रोत्साहन देतो दादा त्याला पण येत नाही, पण तरी त्यांनी मिळून ठरवलं की आपल्या पोरांना आपल्याला जापनीज शिकायचं. आणि मग त्यांनी प्रयत्न सुरू केले. तो वेगळा विषय आहे, कशा कशा मार्गाने केले. पण सर, आज गाडीवाट गावातले जवळजवळ 228 पोरं जापनीजच्या 2 स्क्रिप्ट लिहितात पण आणि बोलतात पण जापनीज भाषा. 2 स्क्रिप्ट आहेत जापनीज भाषेमध्ये, हिरागाना आणि काताकाना, बरोबर. दोन्ही स्क्रिप्ट लिहितात. जापनीज भाषेच्या 5 लेवल आहेत. तुम्हाला जर त्याचं उत्तीर्णतेचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर 5 लेवल आहेत. त्या गावातल्या 5 मुलींनी, मुलं नाही म्हणते मी, मुलींनी 5 मुलींनी 2 लेवल क्रॅक केलेत आतापर्यंत. 3ऱ्या लेवलची तयारी चालू आहे.
तर ही जी चौकट आहे त्या चौकटीच्या पलीकडचा विचार करणं, चाकोरीच्या बाहेरचा जाऊन विचार करणं आणि त्याच्यासाठी आपल्या लेकरांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासोबत उभं राहणं. खरं म्हणजे जापनीज आता दादा पण शिकला, मुलं पण म्हणजे मूल आणि शिक्षक दोघंजणं सोबत शिकले. ही जी चाकोरी मोडणं आहे, ही जी चौकट मोडणं आहे, त्याचा निश्चितपणानं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मित्रहो, अडथळ्यांच्या बाबतीमध्ये बरंच बोलून झालं आहे. मला वाटतं 50 मिनटं झाले. एक 10 मिनटात मी शेवट करतो. मला माहिती आहे की मी काही जाणीवपूर्वक कुणाच्या शिकण्यात अडथळा ठरत नाही आहे, पण आत्ता मला काही गोष्टी माहिती झाल्यात की मी कसा अडथळा ठरवू शकतो. पण आता मी ठरवतो इथून जाताना की मला माझ्या लेकरांच्या शिकण्यामध्ये अडथळा ठरायचं नाही. वाटतंय का तुमच्यापैकी काही जणांना? म्हणजे मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या असतील त्यातली एखादी गोष्ट तरी पटली का तुम्हाला की हो यार, मला वाटतं की मी खरंच माझ्या मुलांच्या शिकण्यामध्ये अडथळा होतो? वाटतंय कोणाला? निसंकोचपणे हात वर करा, आपण आपलेच होतो. स्वतःशी मान्य करायला पण शिकलं पाहिजे, कारण व्यवस्थापनाचा मॅनेजमेंटचा पहिला फंडा असतो ॲक्सेप्ट ॲज इट इज. जे आहे ते स्वीकारा, तरच त्याच्यातून मार्ग निघतो. जर तुमच्यापैकी एखाद्याला तरी वाटलं असेल की एक अडथळा मी होतो, तो मला ठरायचं नाही आहे आता, तर शिक्षकांनी स्वतःच्या भूमिकेमध्ये बदल करून घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे मित्रहो की या समाज व्यवस्थेनं वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून तुम्हाला मला समाजमान्य म्हणून शहाणा घोषित केलं आहे. शिक्षक हा समाजमान्य शहाणा आहे. या जगातला कितीही ताकदवान माणूस असला, कितीही विद्वान असला, संशोधक असला, शास्त्रज्ञ असला, हुकुमशहा असला, कुणीही असला, पण त्याच्या घरात जर बाळ जन्माला आलं तर त्याला शिकायला कुठं पाठवतात? आणि शाळेत कोण शिकवतं? आपण समाजमान्य शहाणे आहोत. समाजाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे की या जगातला सगळ्यात शहाणा तू आहेस, म्हणून तुझ्याकडे मी शिकायला पाठवतो. ही जबाबदारी शिक्षकांनी फार जाणीवपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ही जबाबदारी जर मी शिकून घेतली, ओळखून घेतली, तर मला वाटतं शिक्षक म्हणून मला माझ्या भूमिकेमध्ये निश्चितपणाने बदल करता येतो. कारण मूल मागे राहिलं याला अनेक कारणं आपल्याला सांगता येतात. आपल्या सगळ्यांना अनुभव असेल, आपण डी.एड. बी.एड झालो किंवा काय डिग्री घेतली असेल, त्याच्यामध्ये निश्चित एक प्रश्न असायचा, कारणे लिहा, आणि जो जास्त कारणे देईल त्याला जास्त मार्क. बरोबर आहे की नाही? जो जास्त कारणे लिहिणार, 4 मार्काचा प्रश्न, ज्यांनी 2च कारणं लिहिली त्याला 2च मार्क, ज्यांनी 4 लिहिली त्याला 3 मार्क, ज्यांनी 6 लिहिली त्याला 4 मार्क. अजूनही असेल पद्धत कदाचित, मला माहीत नाही आता वरच्या वर्गातले मूल्यमापन. पण कारणं सांगितल्यानं प्रश्न सुटत नाहीत. आमचा दादा नेहमी सांगतो की आपल्याला समस्येचा भाग व्हायचं का समस्या सोडवण्याचा भाग व्हायचं. अनेक गोष्टी त्याच्या व्हॉट्सअपवर तुम्ही वाचल्या असतील. मित्रहो, कारणं सांगितल्याने प्रश्न सुटत नसतात. कारणं सांगितल्याने मुलाचं शिकणं सुरू होत नाही, ते थांबतं. नेहमी अडथळ्याच्या बाबतीत असं बोललं जातं की 2 प्रकारचे अडथळे असतात. एक अडथळा असा असतो की जो मुद्दाम एखाद्याला तोंडावर पाडण्यासाठी तयार केला जातो, आणि काही लोक असे असतात की त्याच्यावर मात करून पुढे जातात. आपण त्याचा भाग झालं पाहिजे. आपण समस्या सोडवणारं झालं पाहिजे. आपण कारणाला उत्तर देणारं झालं पाहिजे. आपण कारण सांगणारं व्हायचं नाही. शिक्षकाने हा बदल जर स्वीकारला तर मला वाटतं माझ्या समोरचं प्रत्येक लेकरू निश्चितपणाने शिकू शकतं. अजून काय बदल करायला पाहिजे शिक्षकाने? तर मला शिकवायचं नाही आहे. आता ज्ञानरचनावादामध्ये तुम्हाला सगळ्यांना हे प्रशिक्षणं झाली, तुम्हाला माहिती आहे की मला शिकवायचं नाही आहे, मला मुलाला शिकायला मदत करायची आहे, सुलभकाची भूमिका करायची. त्याला शिकता येईल असं वातावरण तयार करून द्यायचं, त्याला शिकता येईल अशी परिस्थिती करायची, त्याच्या शिकण्यामध्ये मला मदत करायची. ही भूमिका शिक्षकांनी निश्चितपणाने घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट शिक्षकांनी एक समजून घेतली पाहिजे की माझ्या मुलांच्या शिकण्यामध्ये मी त्याच्यासोबत आहे का. जर तुम्ही शिक्षक म्हणून त्याच्या शिकण्यासोबत नसाल तर मग आपल्या मनामध्ये शंका येतात, आणि म्हणून मग आपल्याला त्याच्यावरती संशय घ्यावा लागतो.
तसं जर व्हायचं नसेल तर शिक्षकाने मुलाच्या शिकण्यात त्याच्यासोबत असलं पाहिजे. याचा अर्थ त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाच्या बाबतीत मला खडा खडा माहिती असली पाहिजे की माझ्या वर्गातल्या कोणत्या मुलाची कोणती पायरी आहे, कोणता स्तर आहे आणि याला कोणत्या मदतीची गरज आहे. वर्गात अजून एक गोष्ट आपल्याला करता येते ती म्हणजे वर्गात प्रश्न विचारणारे होऊ नका. मुलांना प्रश्न विचारण्याची संधी द्या. शिक्षकाने प्रश्न विचारणारं नाही, उत्तर देणारं झालं पाहिजे. पण आपल्याकडे पद्धत अशी आहे की मी प्रश्न विचारणार आणि मुलं उत्तर देणार, आणि त्याचा परिणाम असा दिसतो की आपण मुलांना प्रश्न विचारायची संधीच देत नाही. आणि त्याचा दुसरा एक दूरगामी परिणाम असा आहे की आम्ही निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधी तिथे जाऊन पण प्रश्न विचारत नाहीत. का? कारण शाळेपासूनच सवय नाही प्रश्न विचारायची. हे कटू असलं तरी सत्य आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारणारे होऊ नका. मुलांना प्रश्न पडावेत असं वातावरण तयार करा. मुलांनी प्रश्न विचारावेत अशी संधी त्याला उपलब्ध करून द्या. तसं जर झालं तर मला वाटतं मुलांचं शिकणं सोपं होतं. अजून एक गोष्ट शिक्षक म्हणून वर्गात करता आली पाहिजे की मुलांना पारंपरिक पद्धतीमध्ये जसं आपण वैयक्तिक काम करायला देतो त्याच्याऐवजी गटात काम करायला द्या. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आजकाल तुम्हाला माहिती असेल तुमच्या ज्यांच्या घरातली लेकरं आता इंजिनिअरिंग झाली किंवा कुठल्या MBA झाली, काही नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेले, तर आता असं 1 to 1 इंटरव्ह्यू होत नाही. आता इंटरव्ह्यू घेण्याची काय पद्धत असते की 4-5 मुलांना मिळून एक टास्क दिला जातो आणि त्यांना तो टास्क असं सांगितलं जातं की तुम्ही हे टास्क पूर्ण करा. आणि मग त्याच्यावरती त्यांचं लक्ष असतं की ही समस्या सोडवताना, हा प्रश्न सोडवताना कोण लीड करतं आहे, कोण आपलं त्याच्यात सजेशन देतं आहे, कोण अडथळा आणतं आहे, आणि मग त्याच्यातून त्याची निवड केली जाते. म्हणजे तुझं नाव काय, तुझा जन्म कुठे झाला, हे प्रश्न आता कालबाह्य झाले. आता टास्क दिला जातो आणि समस्या सोडवायला दिली जाते आणि ती गटात दिली जाते. कारण गटात काम करणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. गटात समायोजन करून घ्यावं लागतं. काही लोकांचा इगो खूप मोठा असतो की मी पण गटात काम करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी साईड ट्रॅक कराव्या लागतात. सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं. आणि जे जुळवून घेतात, म्हणजे जे आता जगातली 21व्या शतकातली जे 6C आपण बोलतो आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे की आपल्याला सगळ्यांच्या सोबत काम करता आलं पाहिजे. आणि ते काम करण्याची संधी मी माझ्या वर्गात माझ्या लेकरांना दिली पाहिजे. प्रत्येक पोराला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. म्हणजे बऱ्याच ठिकाणचा अनुभव असा असतो की कुठल्याही वर्गात गेलं की ठराविक बोलणारी 2-4 पोरं असतात आणि वर्गात बाहेरचा माणूस आला की त्याच पोरांना संधी. कुठलाही कार्यक्रम असेल, सूत्रसंचालन करायची संधी 2-4 पोरांना, भाषण करायची संधी त्याच पोरांना. मित्र होय, आपण टाळलं पाहिजे. आपण सर्वसमावेशकपणे प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्या ना कुठल्या अभिव्यक्तीची संधी मिळेल. म्हणजे कोणाला चित्रकलेत मिळेल, कोणाला बोलण्यात मिळेल, कोणाला एखाद्या कलेत मिळेल, एखाद्याला खेळात मिळेल, कुठे का होईना पण प्रत्येक लेकराला सामावून घेऊन त्याला संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने स्वतःच्या भूमिकेमध्ये निश्चितपणाने बदल केला पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगतो, म्हणजे शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की शिक्षकाचा जो प्रवास आहे तो कसा असावा. आता NEPमध्ये त्याच्याबद्दल खूप चांगल्या रीतीनं 7व्या चॅप्टरमध्ये बोललं गेलं आहे. ते येईल आता तो डॉक्युमेंट. योगायोगाने SCRT त्या टास्कवरती काम करते आणि त्या टास्कचा भाग मी होतो. त्या टास्कवरती आम्ही काम करतो आहे सध्या. डॉक्टर आनंद आडकर्णींनी पण त्याच्याबद्दल खूप सुंदर मांडणी केली. त्यांनी सांगितलं की शिक्षकाचा प्रवास कसा दिसला पाहिजे. ट्यूटर, टीचर आणि मेंटॉर असा तो चढता क्रम आहे. ट्यूटर कोण असतो तर ट्यूटर याचा अर्थ फक्त जो स्किल हँडओव्हर करतो. म्हणजे एखादा पैलवान आहे, तो कुस्तीचा आखाडा चालवतो आणि तो त्याच्या चेल्यांना कुस्तीचे डाव शिकवतो, म्हणजे कौशल्य हस्तांतरित केलं. किंवा पारंपरिक व्यवसायामधल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे स्किल आहे ते कौशल्य हस्तांतरित केलं, तर ते कौशल्य हस्तांतरित करणारी व्यक्ती लौकिक अर्थाने, औपचारिक अर्थाने शिकलेली असेलच असं नाही, पण ती कौशल्य हस्तांतरित करू शकते तो ट्यूटर. शिक्षकाचं काम त्याच्या पुढे आहे. शिक्षकाला कौशल्य पण हस्तांतरित करायचं, ट्यूटरची भूमिका पण करायची, पण शिक्षकाला अजून ॲडिशनल असं करायचं आहे की शिक्षकाला विद्यार्थ्याला माहिती पण द्यायची आणि त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं करायचं
हे पण सांगायचं आहे, आणि ते ज्ञान वापरायचं कसं हे पण सांगायचं आहे. हे शिक्षकाचं काम आहे. म्हणजे कौशल्य देणं, माहिती देणं, माहितीचं रूपांतर ज्ञानात करणं आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणं. पण मेंटॉरची जी भूमिका आहे, सुलभकाची जी भूमिका आहे, फॅसिलिटेटर ज्याला आपण म्हणतो, त्याची भूमिका त्याच्या पुढची आहे. आणि ती भूमिका अशी आहे की त्याने कौशल्य पण द्यायचं, माहिती द्यायची, माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं करावं ते सांगायचं, त्याचं उपयोजन कसं करायचं ते पण सांगायचं. पण त्याबरोबर त्याने अजून एक गोष्ट केली पाहिजे, ती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ती म्हणजे जे जगण्याचं शहाणपण आहे, ते जगण्याचं शहाणपण पण आपल्याला आपल्या लेकरांना देता आलं पाहिजे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्या पाठ्यपुस्तकात पोपटपंची नावाचा एक धडा होता, आठवत असेल बऱ्याच जणांना, तुम्ही शिकवला पण असेल. 4थीला होता पोपटपंची. ती गोष्ट सांगितली जाते की एक साधू होते आणि त्यांच्याकडे एक पोपट आश्रयाला आला आणि त्यांनी विचारलं की बाबा काय झालं. तो म्हटला मला शिकाऱ्याने पकडलं होतं. त्यांनी त्याला अभय दिला आणि मग त्या साधूंनी दुसऱ्या दिवशीपासून उपक्रम सुरू केला की त्याचे सगळे मित्र बोलवले, सगळ्यांना ते शिकवलं की शिकारी येतात, दाणे टाकतात, जाळे टाकतात, आपण फसायचं नाही. सगळ्या पोपटांनी पाठ केलं आणि मग गुरुजींनी एक दिवस परीक्षा घेतली. एका शिकाऱ्याला बोलवलं, दाणे टाकले, जाळे टाकले, सगळे पोपट अडकले. गुरुजीला वाईट वाटलं की अरे मी एवढं ज्ञान दिलं, म्हणजे माहिती दिली, माहितीचं रूपांतर ज्ञानात केलं, त्याचं उपयोजन कसं करायचं, अडकायचं नाही ते पण सांगितलं, पण तरी अडकली. मग त्यांनी पुन्हा सगळ्या पोपटांना सांगितलं की तुम्ही आता सगळे मिळून उडा आणि हे जाळ्यातून बाहेर पडा. ही गोष्ट संपते इथे. हे शिक्षकाचं काम आहे. साधूनी जे केलं तिथपर्यंत शिक्षक होता, मेंटॉर त्याच्या पुढे आहे. मेंटॉरनी त्या पोपटांना ही दृष्टी दिली पाहिजे की कुठे जाळं दिसलं, कुठे दाणे दिसले म्हणजे समजायचं की ते जाळे नसणार, आणि कुठे दाणे दिसले म्हणजे समजायचं की हे दाणे आपल्याला खायला आहेत, जाळं नाही. ही ओळखण्याची जी ताकद आहे, ही ओळखण्याची जी दृष्टी आहे, ही मला वाटतं आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. आणि जगण्याचं हे जे काही शहाणपण आहे ते आपण निश्चितपणाने आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. मित्रहो, शेवट करताना 2 गोष्टी आवर्जून माझ्या अनुभवातल्या तुम्हाला सांगतो की फिलॉसॉफी येणारच ना त्याच्यात. जगण्याच्या शहाणपणामध्ये फिलॉसॉफी आहेच, पण आपण हां निश्चित हे जगण्याच्या शहाणपणाचाच भाग आहे ना. म्हणजे मी शैक्षणिक अर्थाने बोलतोय सर, फिलॉसॉफीच्या दृष्टीने बोलतोय, पण माझी मांडणी जी आहे ती फक्त मला शिक्षणाशी संबंधित सरांचा फार व्यापक विषय आहे. सर फार वेगळ्या आणि म्हणजे जीवनाला व्यापून टाकणाऱ्या विषयाबद्दल बोलत आहेत. पण मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांपुरतं जर मर्यादित ठेवायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे. मी माझा एक अनुभव तुम्हाला सांगत होतो की नेहमी जेव्हा शाळांमधून आम्ही जातो आणि मग शिक्षकांशी बोलतो, वैतागलेले असतात बिचारे, ज्याला यश मिळत नाही, ज्याला कायम अपयश येतं, ज्याच्या वर्गात कधीच 100% पोरं शिकले नाहीत, त्याला अपयशाने घेरलेलं असतं आणि मग तो कायम चिडचिड करतो स्वतःबद्दल, काय म्हणतात, न्यूनगंड निर्माण करतो आणि मग बोलायला लागलं की म्हणतो सर इतकं जीव तोडून शिकवतो ना तरी नाही होतो. हात जोडून तुम्हाला सांगतो, आजपासून जीव तोडणं बंद करा. आपण शिक्षक आहोत, आपण जीव जोडू. जीव जोडला लेकराशी, लेकराचा आणि तुमचा जीव जेव्हा जोडला जाईल तेव्हा लेकराचं शिकणं सुरू होईल. त्याच्यामुळे जीव तोडून नका शिकू, जीव जोडून शिकवा. शिक्षक म्हणून जे बदल करायचे त्याच्याबाबत मी 3 पुस्तकांच्या बाबतीत कायम सांगत असतो शिक्षकांना. शिक्षक कसा नसावा हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर प्रियबाई नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, एवढं. प्रियबाई तुमच्या लायब्ररीत नसेल तर निश्चितपणाने ते उपलब्ध करून द्या आपल्या शिक्षकांना. शिक्षक कसा नसावा याचं उत्तम विश्लेषण त्याच्यात सापडेल. शिक्षक कसा असावा हे जर समजून घ्यायचं असेल तर तोत्तोचान नावाचं पुस्तक आहे, निश्चितपणाने शिक्षकांनी वाचा तोत्तोचान. शिक्षकांनी प्रयोगशील कसं असावं आणि शिक्षकांनी स्वतःचा व्यावसायिक विकास कसा विस्तारत न्यावा. कारण उगमाची नदी आणि समुद्राला मिळणारी नदी कायम वेगळी असते मित्र.
शिक्षक म्हणून ज्या दिवशी तुमचा प्रवास सुरू झाला, तुमच्या शेवटाला जाताना तो विस्तारत गेला पाहिजे. आणि तसा जर विस्तारायचा असेल तर निलेश निमकरांचं शिकता शिकविता नावाचं पुस्तक आहे, आवर्जून वाचा. वर्गात मला मुलांच्या सोबत कसं काम करायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर MKCLची एक सिरीज आहे, सह्याद्री वाहिनीवर होऊन गेली पण आता यूट्यूबवरती ॲवेलेबल आहे, माझी शाळा. तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं MKCL माझी शाळा तर तुम्हाला 40 एपिसोड सापडतील. आवर्जून बघा. एकही एपिसोड 21 मिनटापेक्षा जास्त नाही आणि 18 मिनटापेक्षा कमी नाही. म्हणजे 18 मिनटं ते 21 मिनटाचे सगळे एपिसोड आहेत. तुमच्या आयुष्यातली 10-15 तास नक्की वाया घालवा, ती वाया जाणार नाहीत. शिक्षक म्हणून तुम्हाला एक नवी उंची देतील तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्यातल्या शिक्षक म्हणून असलेल्या आत्मविश्वासाला. याच्याबद्दल मला खात्री आहे. मित्रहो, कठीण काळ आहे. वंचित, दुर्बल या घटकातल्या लेकरांसाठी, बहुजनांच्या लेकरांसाठी शिक्षणाच्या अनेक संधी अनेक प्रकारे बंद होण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यांच्या शिकण्यासाठी शिक्षक म्हणून मी माझी जबाबदारी उचलणं, त्यांच्या शिकण्यामध्ये हातभार लावणं आणि एकही मूल शाळाबाह्य होणार नाही माझ्यामुळे, एवढी जरी जबाबदारी आपण घेतली तर मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट होईल. हिमांशू कुलकर्णीची कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पणती थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला, पणती जपून ठेवा अंधार फार झाला. तसं शिक्षक म्हणून स्वतःची पंथी आपल्या लेकरांसाठी आपण निश्चितपणाने जपली पाहिजे आणि ती आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करेल एवढं काम शिक्षक म्हणून मी केलं पाहिजे. माझा मित्र दादाचा आग्रह होता गाडीमध्ये की ती एक गोष्ट तुम्ही त्या गोष्टीने शेवट करा आणि त्या गोष्टीबद्दल बोला. तर ती एक 2.5-3 मिनटाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं, माझा सत्कार केलात आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रहो, त्या गोष्टीचं नाव आहे 2 चोरांची गोष्ट. अमेरिकेमध्ये ऑर्थर बेरी नावाचा दागिने चोरण्याच्या कलेत पारंगत असलेला एक माणूस होऊन गेला. गुगल केलं तर तुम्हाला ऑर्थर बेरी सापडेल. चोरीचा अतिशय असामान्य टॅलेंट लाभलेला माणूस. अमेरिकेच्या गुन्हेगारी इतिहासामध्ये आजही त्याचं नाव 1 नंबरला आहे, इतका तो सफाईदार होता. 1920च्या दशकात लोकांनी त्याला ग्रेटेस्ट ज्वेल थीप अशी उपाधी दिली. अमेरिकेतल्या लोकांनी, जगाने उपाधी दिली ग्रेटेस्ट ज्वेल थीप. आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं ऑर्थर बेरीचं, तो फक्त अतिश्रीमंत लोकांना टार्गेट करायचा आणि त्यांच्याच घरात चोरी करायचा. काळ असा डेव्हलप झाला की त्याने माझ्या घरी चोरी करणं हे प्रतिष्ठेचं लक्षण झालं. म्हणजे ऑर्थर बेरीनं माझ्या घरी चोरी करावी या गोष्टीला प्रतिष्ठा आली. पण सगळे दिवस सारखे नसतात. चोरी करणं वाईट असलं तरी त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये. पण त्याच्या दुर्दैवानं एक दरोडा टाकताना तो पकडला गेला. पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, त्याच्या पायाला गोळी लागली, त्याला अटक झाली, तुरुंगात गेला. आणि तुरुंगात राहून आल्यानंतर तरी पण लोकांचं, समाजमनाचं त्याच्याबद्दलचं जे कुतूहल होतं ते काही शमलं नाही. तो बाहेर आल्यानंतर लोकांनी त्याची एक मुलाखत आयोजित केली आणि त्या मुलाखतीमध्ये त्याला अनेक प्रश्न विचारले. कारण बाहेर आल्यानंतर त्याने चोरी करणं सोडून दिलं होतं. त्याला अनेक प्रश्न विचारले आणि मग त्या जो संवादक होता प्रश्न विचारणारा, त्याला शेवटचा प्रश्न विचारला मुलाखतकाराने की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी चोरी तुम्ही कुठे केली ते सांगा. ऑर्थर बेरी म्हटलं, खरंच सांगू तुम्हाला? सगळ्या ऑडियन्समधून आवाज आला, हो हो आम्हाला ऐकायचं आहे, तू सगळ्यात मोठी चोरी कुठे केली. ऑर्थर बेरी शांतपणे म्हणाला, मित्रहो, मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली त्या माणसाचं नाव आहे ऑर्थर बेरी. सगळ्यात मोठा गुन्हेगार मीच आहे माझा. सगळे लोक अवाक झाले. ते म्हटलं, असं का? तो म्हटला, मी जर ठरवलं असतं तर एक सफल व्यावसायिक झालो असतो, वॉल स्ट्रीटचा अनभिषिक्त सम्राट झालो असतो, समाजाची सेवा करणारा एखादा
मोठा समाजसेवक व्यक्ती, नशीबवान व्यक्ती झालो असतो. पण मी हे सगळं न करता चोरी करायचं ठरवलं आणि आयुष्याची 18 वर्ष, माझ्या आयुष्याचं 1/3 लाईफ मी जेलमध्ये घालवलं. हा होता पहिला चोर. असाच एक दुसरा चोर आहे, त्याचं नाव 1887चा पावसाळा. एक किराणा दुकानामध्ये एक व्यक्ती आला भिजत भिजत, काउंटरवर काही गोष्टी खरेदी केल्या आणि काउंटरवर $20ची नोट तिथल्या त्या मुलीला दिली आणि बाहेर पडला. कॅश काउंटरवर असलेली ती जी मुलगी होती तिने स्मित हास्य केलं, नोट गल्ल्यात टाकली. तो त्याचा नेहमीचा ग्राहक होतो, म्हणजे नेहमी येणारा होता, शेजारी राहणारा. त्याचं नाव होतं एमानुअल निंगर. मोठा जगप्रसिद्ध चित्रकार आहे एमानुअल निंगर नावाचा. तुम्ही गुगल केलं निंगर तरी तुम्हाला त्याच्या पेंटिंग सापडतील. ती नोट टाकल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात आलं की तिच्या बोटाला शाई लागली. तिला शंका आली. तिने ती नोट परत हातात घेतली. अगदी हुबेहूब दिसणारी ती नोट बारकाईनं पाहिली, पण ती शाई निघाली होती म्हणून तिला शंका आली. तिने पोलिसांना फोन केला. पोलीस आले. पोलिसांना पण ती नोट पाहून आश्चर्य वाटलं की एकदम हुबेहूब $20ची नोट. पण नीट पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही नकली नोट आहे. त्यांनी निंगरच्या घरावर छापा मारला. निंगरच्या अनेक पेंटिंग्स जप्त केल्या. निंगरला कोर्टासमोर उभं केलं. निंगरला विचारलं, त्यांनी कबूल केलं की होय, मी अनेक वर्ष बनावट नोटा तयार करत होतो. कोर्टाने त्याला शिक्षा केली आणि नुकसान भरपाई म्हणून सांगितलं की याची सगळी पेंटिंग्स विका आणि सरकार दप्तरी ती जी काही रक्कम आहे ती जमा करा. हजारो डॉलर्सला त्या सगळ्या पेंटिंग्स विकल्या गेल्या. पण निंगर कुठे होता? जेलमध्ये होता. विडंबना ही होती की त्याचं प्रत्येक चित्र किमान $5,000पेक्षा जास्त किमतीला विकलं गेलं. तो $20ची नोट बनावट करताना पकडला गेला आणि आयुष्यातला मोठा काळ त्याने तुरुंगात घातला. या दोन्ही गोष्टींचा सार काय आहे मित्रांनो? आपली अंगभूत कला जो पूर्ण क्षमतेनं वापरत नाही ती व्यक्ती चोर आहे. तो प्रत्येक व्यक्ती चोर आहे जो आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर न करता स्वतःवर विश्वास ठेवत नाही, आत्मविश्वासच नाही. तो प्रत्येक रिकामटेकडा व्यक्ती चोर आहे जो समाजासाठी काहीही करत नाही. आपल्या कामावर प्रेम न करणारा, निष्ठा नसणारा, आपल्या कामाला न्याय न देणारा प्रत्येकजण चोर आहे. अंग चोरून काम करणारा प्रत्येक व्यक्ती चोर आहे. मित्र, हे समजून घेऊ. धन्यवाद.